नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। राज्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या वयोमर्यादेबाबत एक अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक बातमी आपल्या समोर आलेली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 7 एप्रिल 2026 रोजी भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठीची वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत विभागाला महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत। या निर्णयामुळे अनेक अनुभवी सेविकांना रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। तर बघा, ज्या सेविका आहेत या सेविकांसाठी आता हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। महिला व बालविकास विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचा हा विषय ऐरणीवर आलेला आहे। अनेक वर्षापासून अंगणवाडी क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेची अट शिथिल करण्याची मागणी लावून धरली होती। त्या मागणी संदर्भात आता निर्णय देण्यात आलेला आहे आणि या मागणीचा गांभीर्याने विचार करत मंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत स्पष्ट केलेले आहे की पर्यवेक्षकांवर असलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यांना भविष्यात मिळणाऱ्या संधीचा सकारात्मक विचार करणे ही काळाची गरज आहे। त्या दृष्टीने वयोमर्यादेची अट शिथिल करून योग्य मार्ग काढण्यासाठी विभागाने सकारात्मक पावले उचलावीत असे आदेश देखील त्यांनी या विभागाला दिलेले आहेत। 7 एप्रिल 2026 रोजी मंत्रालयामध्ये पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती मंत्रालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या म्हणजे ICDSच्या आयुक्त श्रीमती माधवी सरदेशमुख, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष श्री अनिल दुमने आणि विभागाचे इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। शिष्टमंडळाने मांडलेल्या विविध तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। वयोमर्यादा शिथिल झाल्यास अनेक अनुभवी अंगणवाडी सेविकांना पदोन्नती किंवा थेट भरती प्रक्रियेसह सहभागी होण्याची संधी मिळेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात येत आहे। आणि याच्या संदर्भात आदिती तटकरे यांनी स्वतः ट्विट करून देखील माहिती दिली आहे। ते देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ बघा, किती महत्त्वपूर्ण आपल्या समोर आलेला दिनांक तुम्ही याची पाहू शकता। आदिती तटकरेंनी ट्विट केलेली दिनांक बघा, तुम्ही पाहू शकता 7 एप्रिल 2026 आहे आणि कालच दुपारी ही बैठक पार पडली। तर आदिती तटकरे या ट्विट करून काय म्हटलेले ते आपण जाणून घ्या। बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका या महिला व बालविकास विभागाचा कणा आहेत। या पदांसाठी वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत अनेक उमेदवारांनी मागणी केली आहे। याबाबत आज भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत बैठकीच्या माध्यमातून चर्चा केली। अंगणवाडी पर्यवेक्षकांवर असलेली जबाबदारी आणि त्यांना भविष्यात मिळणाऱ्या संधी यांचा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने वयोमर्यादेची अट शिथिल करून योग्य मार्ग काढण्यासाठी विभागाने सकारात्मक पावले उचलण्याबाबतच्या सूचना या बैठकीत देण्यात आलेल्या आहेत। यावेळी या बैठकीला एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती माधवी सरदेशमुख, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष श्री अनिल दुमने आणि इतर विभागाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। तर बघा ताईंनो, हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आणि अंगणवाडी सेविकांना आता पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यांच्या वयोमर्यादेच्या अटमध्ये शिथिल करण्यात आलेले आहे। त्याच्या संदर्भात GR देखील लवकरच येणार आहे। तो GR देखील आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे, म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। खूपच महत्त्वाची ही माहिती आहे आणि शासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे राज्यातील हजारो महिला उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। महिला व बालविकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता अनुभवी मनुष्यबळ असणे आवश्यक आहे आणि वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरेल। या संदर्भात विभागाकडून लवकरच अधिकृत शासन GR निर्गमित करण्याची अपेक्षा देखील वर्तवली जात आहे। हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।